हॅलो स्टुडंट्स, काल आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट केला केमिस्ट्रीचा, ज्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ दी एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये आपण दोन सायंटिस्टबद्दल काल माहिती पाहिलेली की ज्यांनी एलिमेंट्स क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातले पहिले होते ते डोबेरायनर आणि दुसरे होते ते न्यूलँड. पण काही त्यांच्या लॉनुसार त्यांनी जेवढे पण एलिमेंट्स नोन होते ते काही सक्सेसफुली क्लासिफाय करू शकले नव्हते. तर आज आपण तिसऱ्या सायंटिस्टबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नाव आहे डिमिट्री मेंडेलीव. तर हे जेव्हा ह्यांनी क्लासिफिकेशन करण्याचं जेव्हा ठरवलं किंवा क्लासिफाय करण्यासाठी त्यांनी एलिमेंट्स घेतले, तेव्हा एकूण 63 एलिमेंट्सची तेव्हा नोंद झाली होती किंवा शोध लागला होता. पण पूर्वीच्या दोन सायंटिस्टनी जसं क्लासिफिकेशन करताना एलिमेंटचा ॲटॉमिक मास गृहीत धरून किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते ॲटॉमिक मास लावून त्यांनी जसं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला, तसं यांनी डायरेक्टली ॲटॉमिक मासच गृहीत धरून एलिमेंटचं क्लासिफिकेशन करावं किंवा केलं पाहिजे असं काही यांनी गृहीत धरलेलं नव्हतं. तर यांनी क्लासिफिकेशन करताना ॲटॉमिक मास तर गृहीत धरलाच, पण त्याचबरोबर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजची सुद्धा त्यांनी विचार केला आणि त्यांनी असं शोधून काढलं की खरंच काही ॲटॉमिक मास आणि केमिकल फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काही साम्य आहे का, हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे जेवढे पण काही नॉन एलिमेंट्स होते त्या सर्व नॉन एलिमेंट्सना त्यांनी हायड्रोजन बरोबर आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करून पाहिलं की ते एलिमेंट्स कोणत्या प्रकारचे कंपाऊंड्स देतात किंवा फाइंड आउट करतात. आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट्स. तर हे जेव्हा त्यांनी एक्झामिन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे कंपाऊंड्स आहेत ते सिमिलर दिसत आहेत त्यांना, म्हणजे हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर एका ग्रुपमध्ये असणारे सर्व एलिमेंट्स जे आहेत ते सिमिलर कंपाऊंड्स देतात असं त्यांना लक्षात आलं. त्याच्यावरून त्यांनी असं गृहीत धरलं की खरंच ॲटॉमिक मास नंबर हाच फंडामेंटल आहे किंवा त्याच्यावरती जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे जेव्हा आपण एलिमेंट्स क्लासिफाय करणार आहे तेव्हा. त्यानुसार त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, म्हणजे जसं पूर्वीच्या दोन सायंटिस्टनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंट्सची जे ॲटॉमिक मासेस आहेत ते लावले इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आणि क्लासिफाय केलं, त्याच प्रकारे यांनी सुद्धा एलिमेंटची क्लासिफिकेशन करताना त्यांचे ॲटॉमिक मासेस गृहीत धरले आणि ते सुद्धा मांडणी करताना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच मांडत गेले. मग हे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी 63च्या 63 एलिमेंट जे नोन होते ते त्यांनी सक्सेसफुली त्यांच्या टेबलमध्ये मांडायला ते पूर्णतः सक्सेस त्यांना मिळालेली होती. म्हणून या सर्व गोष्टींवरून मेंडेलीवचा पिरियडिक लॉ असा होतो की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, असा त्याचा लॉ होतो. मग आता याच्यामध्ये पिरियडिक फंक्शन म्हणजे काय, तर जेव्हा ते मांडणी करत गेले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस, याच्यानुसार जे त्यांनी एलिमेंट मांडत गेले, मांडत असताना त्यांच्या काही कालांतरानंतर असं लक्षात आलं की थोडेसे एलिमेंट मांडून झाल्यानंतर काही एलिमेंट्स असे होते की जे पूर्वीच्या एलिमेंटसारखी प्रॉपर्टी दाखवत होते. म्हणजे जसं आपण न्यूलँडमध्ये पाहिलं की 7 एलिमेंट मांडून झाल्यानंतर 8वा एलिमेंट जो होता तो पहिल्या एलिमेंटसारखी प्रॉपर्टी दाखवत होता. इथे सुद्धा त्यांना असंच लक्षात आलं, पण इथं त्यांनी 8 वगैरे किंवा 7 झाल्यानंतरच असं वगैरे गृहीत काही धरलेलं नव्हतं. हे फक्त इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडत गेल्यानंतर काही कालांतरानंतर त्यांच्या असं लक्षात येत गेलं की एलिमेंट्स पुन्हा स्टार्टिंगच्या एलिमेंट्ससारखी प्रॉपर्टी दाखवत आहेत. मग ते एक सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स एकाखाली एक मांडत गेले, म्हणून त्यांना पिरियडिक फंक्शन असं म्हणण्यात आलं. आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण घेतलेले ॲटॉमिक मासेस जे आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये घेतलेलं, म्हणून त्यांना आपण पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक मासेस असं म्हटलं. हा जो मेंडेलीवचा पिरियडिक लॉ जो आपण बघितला त्याचे काही फीचर्स आहेत, म्हणजे त्याचे काही गुणधर्म आहेत की त्याने ॲक्च्युली हा पिरियडिक टेबल कसा काय तयार केला, किंवा आपण म्हणतोय की टेबल मग टेबल ॲक्च्युली त्यांनी तयार कसा केला.
मग काही वेळेला आम्ही आता शब्द सांगताना, सेंटेन्सेस सांगताना ग्रुप आणि पिरियड असे शब्द आमच्या तोंडून आले. मग आपण ते बघूया की नेमकं ग्रुप म्हणजे काय आणि नेमकं पिरियड म्हणजे काय आणि नेमका टेबल त्यांनी तयार कसा केला किंवा एलिमेंट त्यांनी क्लासिफाय कसे केले. तर बघा त्यांनी क्लासिफाय करताना हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आपण मगाशी पाहिलं की आपण काय म्हणत होतो की ते लेफ्ट टू राईट जसजसा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते मांडत गेले, बरोबर. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडत गेले म्हणजे लेफ्ट टू राईट आम्ही म्हटलं की जाताना केमिकल प्रॉपर्टी चेंज होत गेल्या किंवा फिजिकल प्रॉपर्टी चेंज होत गेल्या आणि काही कालांतरानंतर पुन्हा त्या सिमिलर प्रॉपर्टी दाखवल्या असं आपण म्हणत होतो. तर ते सिमिलर प्रॉपर्टी किंवा म्हणजेच काय की हे हॉरिझॉन्टल रोज आहेत. मग इथून ते मांडणी करायला सुरुवात केली जे काय असतील ते एलिमेंट्स आणि पुन्हा इथं समजा आल्यानंतर असं त्यांना आढळलं की हा जो एलिमेंट आहे तो या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवतो. तेव्हा त्यांनी काय केलं की हा एलिमेंट घेतला आणि पुन्हा याच्या खाली त्यांनी मांडणी सुरुवात केली, बरोबर. तसंच मग पुन्हा मांडत गेले. पुन्हा इथं कुठेतरी आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पुन्हा हा एलिमेंट ह्या एलिमेंट सारखी किंवा या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवते, तर तो एलिमेंट त्यांनी त्याच्या खाली घेतला आणि पुन्हा तिसरा रो त्यांनी सुरू केला. तर हे जे काय आहेत हॉरिझॉन्टल लाईन्स, ओके, तर याला काय म्हणायचं आहे, पिरियड असं म्हणायचं आहे. आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं होतं, म्हणजे त्यांनी त्या क्रम दिला त्याला की 1 2 3 4 अप टू 7, ओके. त्याला म्हणायचं पिरियड्स. म्हणजे ह्या ज्या काही आडव्या ओळी आहेत त्याला आपण म्हणायचं आहे पिरियड. या आडव्या ओळी आहेत याला आपण म्हणणार आहोत पिरियड. मग त्याला नंबर दिला होता त्यांनी 1 2 7, ओके. त्याच्यानंतर ग्रुप. जसं आम्ही म्हटलं की सिमिलर केमिकल प्रॉपर्टी दाखवणारे एलिमेंट एकाखाली एक आले असं आम्ही तुम्हाला म्हटलं, बरोबर. तर ते म्हणजे कसं की ह्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी हा एलिमेंट दाखवते, याच्यासारखी प्रॉपर्टी हा दाखवते किंवा हा दाखवते. तर असे काही ग्रुप्स त्यांनी तयार केले. म्हणजे एका ग्रुपमध्ये येणारे जेवढे पण काही एलिमेंट्स आहेत म्हणजे हा एलिमेंट ज्या प्रकारची प्रॉपर्टी दाखवतो त्याच प्रकारची प्रॉपर्टी हा त्याच्या खालचा एलिमेंट सुद्धा दाखवतो. याला त्यांनी ग्रुप असं म्हटलं, ज्याला आपण म्हणलेलं आहे व्हर्टिकल लाईन किंवा व्हर्टिकल कॉलम. हा कॉलम सारखा दिसतो, बरोबर. म्हणून त्याला कॉलम किंवा त्याला ग्रुप म्हटलं गेलेलं आहे आणि त्याला त्यांनी रोमन नंबर दिलेला आहे 1 2 8, ओके. तर हे झाले हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे हे पिरियड आणि हे व्हर्टिकल लाईन्स म्हणजे हे ग्रुप्स, ओके. तर यांच्यामध्ये 1 to 7 म्हणजे 1 ते 7 पिरियड होते आणि व्हर्टिकल कॉलम्स 1 ते 8 हे असे व्हर्टिकल कॉलम्स. असा टेबल त्यांनी तयार करून त्याच्यामध्ये एलिमेंट्सची क्लासिफिकेशन त्यांनी केलेली होती, ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम प्रॉपर्टी. मग आता आपण बघितलं की एलिमेंट्स जे काय आहेत एका सेम ग्रुप मधले त्यांची प्रॉपर्टी कशी आहे, सेम आहे. म्हणून आपण मगाशी म्हटलं नाही का की मांडत जाताना त्यांच्या असं लक्षात आलं की काही एलिमेंट पुन्हा सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात, त्यांना ते खाली खाली घेत गेले. मग जसं खाली खाली मांडत गेलं तसं त्यांचा एक ग्रुप तयार होत गेला. त्यालाच आपण काय म्हणतो की ग्रुप मधले एलिमेंट जे असतात ते सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात, ओके. मग आता मगाशी आपण बघितलं की रिलेशन जेव्हा आपण बघत होतो तेव्हा बघितलं की केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघितलं की त्यांनी काय अभ्यास केला होता की केमिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करताना रिॲक्शन विथ हायड्रोजन अँड रिॲक्शन विथ ऑक्सिजन त्यांनी केलं आणि त्यांना असं आढळलं की सिमिलर म्हणजे ग्रुप वाईज ते सिमिलर कंपाऊंड्स दाखवतात किंवा कंपाऊंड सिमिलर आपल्याला मिळतात. तर ते कसं बघा, एक्झाम्पल इथे मी दिलेलं आहे किंवा तुमच्या पुस्तकात टेबल जो आहे की 18th पेज वरती टेबल नंबर 2.3 आहे, तर तिथे एक टेबल दिलेला आहे. त्यांनी त्या टेबलमध्ये ग्रुप वाईज काही अशा प्रकारचे फॉर्म्युले दिलेले आहेत, बरोबर. प्रत्येक ग्रुपसाठी वेगळा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. तर त्यानुसार जर आपण रिॲक्शन करायची म्हटली तर बघा इथं आता आर म्हणजे समजा आता इथं मी एक एक्झाम्पल दिले की ग्रुप नंबर 1 जे तुमच्या पुस्तकात आहे, ओके. ग्रुप नंबर 1 मध्ये आता मला ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करायचे, कारण आपण केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय बघितलेलं आहे की त्यांनी रिॲक्शन करताना ऑक्सिजन बरोबर पण रिॲक्शन केली आणि हायड्रोजन बरोबर पण रिॲक्शन केली. रिॲक्शन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रुप मधले जे एलिमेंट्स आहेत ते सिमिलर कंपाऊंड्स दाखवतात, बरोबर. मग सिमिलर कंपाऊंड मध्ये आता आपण ग्रुप नंबर फर्स्ट बघू. ग्रुप म्हणजे काय, अशा बघायच्या ओळी तुम्ही, ठीक आहे. तर ग्रुप 1 मध्ये जर बघितलं तर त्याचा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे R2O असा त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे, ओके.
तर या R2 ह्या Rच्या जागी आपण काय घ्यायचं आहे, त्या ग्रुपमध्ये येणारा कोणताही एलिमेंट. मग आता फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेऊया. ओके, म्हणजे इथं ह्या ग्रुपमध्ये समजा इथं कुठेतरी सोडियम आहे. ओके, हा सोडियम घेऊया. फॉर्म्युला काय आहे, R2O. मग R च्या जागी आपल्याला काय घालायचं आहे, फक्त या ग्रुप मधला कोणताही एलिमेंट. ओके, मग कोणता एलिमेंट, मग आता आपण काय घेतलं, सोडियम घेतला. तर तिथं काय होणार आहे, Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड. ओके, किंवा दुसरा एखादा एलिमेंट बघूया, K. म्हणजे ह्या R2 च्या जागी आपण काय घालणार आहोत, K2 घालणार आहोत. आणि आहे असा O, कारण आपण रिॲक्शन कोणाबरोबर करतोय, ऑक्सिजन बरोबर. म्हणजे इथं काय येणार, हे K2O. ओके, हे झालं दुसऱ्या ग्रुपचा. समजा आता तिसरा ग्रुप असेल, तिसरा ग्रुप मध्ये आपण समजा एलिमेंटची आपण जर रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर केली, तर त्याच्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे R2O3. ओके, मग आता इथं पुन्हा R म्हणजे काय घ्यायचंय, की त्या ग्रुपमध्ये किंवा त्या तिसऱ्या ग्रुपमध्ये असणारे कोणताही एलिमेंट आपण घ्यायचंय. मग समजा इथं आपण Al घेतला. ओके, आणि Al बरोबर जर ऑक्सिजनची रिॲक्शन केली, आता इथं Al म्हणजे इथं R च्या जागी आपण Al घेणार आहोत. मग Al2O3 असं ते एलिमेंट तयार होणार. मग ते तुमच्या पुस्तकात दिलेले ग्रुप जर तुम्ही बघत गेलात, तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बरोबर आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणारे काही एलिमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि ते जे काही एलिमेंट्स आहेत ते कशा प्रकारे एकसारखे म्हणजे ग्रुप वाईज कशा प्रकारे एकसारखे कंपाऊंड देतात हे त्यांनी तिथं दाखवलेलं आहे. तर हे होते फीचर्स. आता आपण बघणार आहोत मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे मेरिट्स. मेरिट्स म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेस म्हणजे आपण मगाशीच बघितलं की हे असे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी 63 एलिमेंट जे काय नोन होते ते सक्सेसफुली क्लासिफाय केलेले होते. सो द फर्स्ट सायंटिस्ट टू क्लासिफाय ऑल दी नोन एलिमेंट्स, हा झाला या मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचा फर्स्ट ॲडव्हान्टेज किंवा मेरिट तुम्ही म्हणू शकता. दुसरं आहे की मेंडेलिव्हनी काय केलं होतं की एलिमेंटची मांडणी करताना काही एलिमेंट म्हणजे त्यांनी मांडणी करताना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस घेतलं होतं, बरोबर आहे. पण काही एलिमेंट्स मांडत असताना त्यांना ॲटॉमिक मासेसच्या मध्ये बराचसाच डिफरन्स दिसला. 2 ॲटॉमिक मासेसच्या मध्ये बराचसाच डिफरन्स दिसला. मग त्यांना असं लक्षात आलं की इतका डिफरन्स कसा काय, त्याच्यासाठी त्यांनी मध्ये मध्ये जागा रिकाम्या सोडल्या. की त्यांनी असं प्रिडिक्ट केलं की इन फ्युचर या एलिमेंटचा कदाचित शोध लागेल, म्हणून त्यांनी मध्ये मध्ये काही ब्लँक स्पेसेस ठेवल्या. इवन त्यांनी त्याच्या प्रॉपर्टीज सुद्धा प्रेडिक्ट केल्या की या अशा अशा एलिमेंट जर शोध लागला तर त्याची प्रॉपर्टी ही असू शकते. मग ती कशी बघा, त्यांनी जी जागा मध्ये ठेवली होती त्याच्यासाठी त्यांनी नाव दिलं होतं इका बोरॉन किंवा इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. तर इका बोरॉन का, तर हा जो काय त्यांनी ब्लँक स्पेस ठेवला होता किंवा इका ॲल्युमिनियम हा जो ब्लँक स्पेस त्यांनी ठेवला होता त्याचा नंबर होता 44 आणि 68. पण ह्याच्या वरचे जे 2 एलिमेंट्स होते त्याचं नाव बोरॉन आणि ॲल्युमिनियम आहे, म्हणून त्यांनी इका बोरॉन आणि इका ॲल्युमिनियम. म्हणजे त्यांनी असं प्रिडिक्शन केलं की कदाचित समजा इन फ्युचर जर त्या ह्या ब्लँक स्पेसेस मध्ये जर कोणत्या एलिमेंटचा जर शोध लागलाच तर ते या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवतील. म्हणून ह्या एलिमेंटच्या खाली त्यांनी रिकामी जागा ठेवली होती आणि म्हणून त्यांनी त्याचं नाव दिलं होतं इका बोरॉन आणि इका ॲल्युमिनियम, ज्याचं नंतर नाव किंवा शोध लागला त्या एलिमेंटचा त्यांनी जसं प्रिडिक्शन केलं होतं तसं, आणि ती सेम प्रॉपर्टी सुद्धा ती तशीच आपल्याला आढळून आली आणि त्याचं नाव झालं स्कँडियम आणि गॅलियम. तशाच प्रकारे त्यांनी इका सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन जो आहे त्याच्या खाली एक जागा त्यांनी स्पेस रिकामी ठेवली होती ज्याचा नंबर आहे 72. तुमच्या पिरियोडिक टेबलमध्ये तुम्ही बघू शकता किंवा 2.3 जो टेबल मी मगाशी म्हटला त्यामध्ये तुम्ही हे या जागा ज्या आहेत त्या रिकाम्या तुम्हाला तिथे दिसतील ते तुम्ही बघू शकता. तर त्याचं नाव त्यांनी दिलं होतं इका सिलिकॉन, जो सिलिकॉनच्या खालची जागा आहे. आणि त्यांनी असं प्रिडिक्शन केलं होतं की जर शोध लागलाच त्या एलिमेंटचा तर तो या सिलिकॉन सारखीच प्रॉपर्टी दाखवू शकतो, म्हणून त्यांनी त्याचं नाव इका सिलिकॉन दिलं होतं. आणि नंतर शोध लागला त्यांनी तशी त्या प्रॉपर्टी सुद्धा दिसली सिलिकॉन सारखी आणि मग त्याचं नाव देण्यात आलं त्याला जर्मेनियम असं. ओके, सो दिस इज द सेकंड ॲडव्हान्टेज. अँड द थर्ड ॲडव्हान्टेज इज की जेव्हा मेंडेलिव्हनी क्लासिफाय केली सर्व एलिमेंट 63 एलिमेंट्स तेव्हा इनर्ट गॅस सारखे एलिमेंट्सचा काही शोध लागलेला नव्हता. तर जेव्हा शोध लागला
तेव्हा आपला जो काही त्यांचा ओरिजिनल टेबल होता तो टेबल कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न करता अगदी व्यवस्थितरित्या एका सेपरेट ग्रुपमध्ये त्यांनी त्या जे काय पण इनर्ट गॅसेस आहेत त्यांना त्यांनी त्यामध्ये जागा दिलेली होती. सो दीज आर दी 3 मेरिट्स. म्हणजे पहिलं बघा, एक 63 एलिमेंट्स जे काय आहे ते सक्सेसफुली क्लासिफाय करणारे हे पहिले सायंटिस्ट होते. दुसरं म्हणजे त्यांनी ब्लँक स्पेस ठेवले होते. इव्हन त्यांनी प्रॉपर्टीज सुद्धा प्रेडिक्ट केलेल्या होत्या आणि एलिमेंट शोध लागेल असं सुद्धा त्यांनी प्रेडिक्शन केलेलं होतं. आणि त्याच्यासाठी जिथं जिथं जागा ठेवलेली होती तिथं नंतर शोध लागल्यानंतर ते एलिमेंट्स त्या सेम प्रॉपर्टी दाखवणाऱ्या ग्रुपमध्ये मांडण्यात आले. आणि तिसरं म्हणजे इनर्ट गॅस ज्याचा शोध अजूनही त्यांचा टेबल तयार झाला तेव्हा शोध लागलेला नव्हता, अशा इनर्ट गॅसचा शोध लागल्यानंतर त्यांनी आपल्या टेबलला विदाउट एनी डिस्टर्बन्सी एका सेपरेट ग्रुपमध्ये त्या इनर्ट गॅसला त्यांनी जागा दिलेली होती. तर असे होते हे 3 मेरिट्स. पण मेरिट्स आहेत म्हणजे त्याचे डिमेरिट्स पण असणारच. तर या टेबलचे काही डिमेरिट्स आहेत ज्याला आपण डिसएडव्हान्टेजेस असं सुद्धा म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बघा 4 डिमेरिट्स आहेत. त्याच्यामधलं पहिलं बघा की पोझिशन ऑफ हायड्रोजन, की हायड्रोजनला नेमकं कुठे ठेवायचं, अल्कली मेटलमध्ये ठेवायचं का हॅलोजनमध्ये ठेवायचं, हे एक कन्फ्युजन होतं. कसं बघा, हायड्रोजन जो आहे जर अल्कली मेटल जर पकडला आपण हायड्रोजनला, तर हायड्रोजन जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला आपल्याला HCl मिळतं आणि Na सुद्धा हा अल्कली मेटल आहे. हा जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला आपल्याला NaCl देतो, बरोबर. म्हणजे इथं Cl बरोबर रिॲक्ट करताना इथं H सुद्धा एकच लागला, इथं Cl बरोबर रिॲक्ट करताना Na सुद्धा एकच लागला, बरोबर आहे. म्हणून हा जो H आहे तो सेम प्रॉपर्टी दाखवतो Na सारखी आणि Na काय आहे, अल्कली मेटल आहे. म्हणून त्यांना कन्फ्युजन होतं की H ला अल्कली मेटल म्हणायचं का. किंवा इथे बघा H जो आहे रिॲक्ट करतोय कार्बन बरोबर त्यावेळेला इथे 4 H लागले आणि इथं ज्यावेळेला क्लोरीन रिॲक्ट करतोय कार्बन बरोबर त्यावेळेला क्लोरीन 4 लागले, बरोबर. मग इथे सुद्धा हा जो H आहे या क्लोरीन सारखी प्रॉपर्टी दाखवते कारण कार्बन बरोबरच रिॲक्ट करतायत दोघे पण. मग ज्या अर्थी कार्बन बरोबर रिॲक्ट करतायत इथं 4 H लागले, इथं 4 Cl लागले. म्हणजे हा H कोणासारखी प्रॉपर्टी दाखवते, पुन्हा क्लोरीन सारखी. आणि क्लोरीन कोण आहे, हा हॅलोजन आहे. म्हणून त्यांना कन्फ्युजन होतं की हा क्लोरीन हा जो हायड्रोजन आहे हा हॅलोजन सारखी सुद्धा प्रॉपर्टी दाखवतोय आणि इथला हायड्रोजन जो आहे तो अल्कली मेटल सारखी सुद्धा प्रॉपर्टी दाखवतोय. म्हणून त्यांना कन्फ्युजन होतं की या हायड्रोजनला नेमकं अल्कली मेटल या ग्रुपमध्ये ठेवायचं का त्यांना हॅलोजन या ग्रुपमध्ये ठेवायचं. हा होता त्यांचा पहिला डिसएडव्हान्टेज. दुसरा डिसएडव्हान्टेज आहे तो आयसोटोप्सना, म्हणजे एलिमेंटचे जे आयसोटोप्स असतात त्यांना. आता आयसोटोप्स म्हणजे काय की एलिमेंट सेम आहे, बरोबर, पण त्यांचे ॲटॉमिक मास काय आहे, डिफरंट आहे, बरोबर. मग जे एलिमेंटचे आयसोटोप्स आहेत, एलिमेंट तर सेम आहे, बरोबर. आणि सेम आहे म्हणजे काय हो, सेम जागेवरती पाहिजे. पण ॲटॉमिक मास नंबर काय आहे त्यांचा वेगळा आहे. पण त्यांच्या लॉनुसार काय आलंय की ॲटॉमिक मास नंबर जर वेगळे असतील त्यांना वेगवेगळी जागा द्यायला पाहिजे, बरोबर. मग हे एक कन्फ्युजन होतं त्यांना की आयसोटोप्स एलिमेंटचे जे आयसोटोप्स आहेत त्यांना नेमकं एकत्र ठेवायचं का त्यांना वेगवेगळी जागा द्यायचं, हे सुद्धा त्यांना कन्फ्युजन होतं. ओके. आणि थर्ड डिमेरिट आहे ते म्हणजे एलिमेंट्स हॅव्हिंग अ सेम ॲटॉमिक मासेस. आता काही एलिमेंट्स आहेत ज्यांचे ॲटॉमिक मास नंबर होल नंबर जर पकडले तर सेम आहेत. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल, त्यांचा जर होल नंबरमध्ये जर आपण ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला, ॲटॉमिक मास नंबर जर कन्सिडर केला तर तो येतो 59 आणि 59. मग आता सेम आहे, मग सेम आहे म्हणजे एकत्र ठेवायचा का, पण एलिमेंट तरी डिफरंट आहे, मग एकत्र ठेवून पण चालणार नाही, बरोबर. मग कोबाल्टला पहिला घ्यायचा का निकेलला पहिला घ्यायचा, हे पण कन्फ्युजन होतं. आणि दोघांचे मास नंबर पण सेम आहे, त्यामुळे त्यांना जागा कुठे द्यायची नेमकी हे सुद्धा कन्फ्युजन होतं. हा झाला त्यांचा तिसरा डिमेरिट. चौथा डिमेरिट आहे की काही एलिमेंट्स आहेत जे एकाच ग्रुपमध्ये आहेत पण त्यांची प्रॉपर्टी मात्र वेगळी आहे. लॉ काय सांगतोय की सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असणारेच एका ग्रुपमध्ये असू शकतात, बरोबर.
आपण बघितलं की सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असणारे एका ग्रुपमध्ये त्यांनी मांडणी केलेली होती. पण इथं झालं असं की काही एलिमेंट्स आहेत ज्यांची प्रॉपर्टी वेगळी आहे पण ते त्या सेम ग्रुपमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी बघा इथं दिलेला आहे, हा जो मँगनीज आहे हा हॅलोजन ग्रुपमध्ये मांडलाय त्यांनी, पण हा मँगनीज हॅलोजन ग्रुपच्या प्रॉपर्टी सारखी प्रॉपर्टी दाखवत नाही. तर हे थोडंसं इथं त्यांना कन्फ्युजन होतं की नेमकं करायचं काय. ओके, सो दीज आर दी 4 डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह. पुन्हा एकदा सांगते बघा, पोझिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती त्यांना नेमकी सांगता आली नाही की त्याला अल्कली मेटलच्या ग्रुपमध्ये ठेवायचं का हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवायचं, कारण हायड्रोजन हा अल्कली मेटल सारखी सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो आणि हा हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन सारखी सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो. म्हणून त्यांना कन्फ्युजन होतं की नेमकं या दोघांपैकी त्यांना ठेवायचं कुठे. दुसरी होती ती एलिमेंटच्या आयसोटोप्स बद्दल. जर आयसोटोप्स असतील तर एलिमेंट सेम असणार आहे, ॲटॉमिक मास नंबर त्यांचा वेगळा असणार आहे. मग जर लॉ आपण बघितला तर तो सांगतोय की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, म्हणजे ॲटॉमिक मास जर वेगळा असेल तर त्यांना वेगवेगळी जागा द्यायला पाहिजे, पण एलिमेंट मात्र काय आहे, सेम आहे. मग सेम एलिमेंट आहे म्हणजे सेम जागा द्यायची का, आणि डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आहे म्हणजे वेगळी जागा द्यायची का. पण एलिमेंट तर सेम आहे मग वेगळी जागा देऊन चालणार नाही. पण ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे मग एकत्र ठेवून पण चालणार नाही. मग नेमकं करायचं काय आयसोटोपचा, हा एक प्रॉब्लेम होता. ओके, तिसरं होतं की जर एलिमेंट्स असतील 2 आणि त्यांचे होल नंबर जर ॲटॉमिक मासेस चे होल नंबर जर सेम असतील तर त्यांना जागा नेमकी कुठं द्यायचं आणि मग कोणाला पहिला ठेवायचं. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल, आता ह्यांचा होल नंबर जर ॲटॉमिक मास आपण बघायला गेला होल नंबर मध्ये तर तो आहे 59 आणि 59. मग नेमकं कोबाल्टला निकेलला ठेवायचं कुठे. एकत्र ठेवून चालणार नाही कारण एलिमेंट वेगळे होते, वेगळं करून चालणार नाही कारण ॲटॉमिक मास नंबर त्यांचा सारखाच होता, बरोबर. मग नेमकं कोबाल्ट आणि निकेलला कुठं ठेवायचा हा एक प्रॉब्लेम होता. आणि लास्ट असं होतं की एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो डिफरंट प्रॉपर्टीज. आता ज्या अर्थी त्यांचा लॉ सांगतोय की एकाच ग्रुपमध्ये असणारे एलिमेंट्स जे आहेत त्यांची प्रॉपर्टी सिमिलर आहे, बरोबर. पण इथं असं सांगतात की काही एलिमेंट्स आहेत की ज्यांची प्रॉपर्टी वेगळी आहे पण ती त्या सेम ग्रुपमध्येच आहेत. फॉर एक्झाम्पल हा जो मँगनीज आहे तो हॅलोजन सारखी हॅलोजनच्या ग्रुपमध्ये आहे पण तो हॅलोजन सारखी प्रॉपर्टी बिलकुल दाखवत नाही. तर असे होते हे डिमेरिट्स आणि मेरिट्स. ओके, हे जे काय लिहिलेलं आहे बोर्डवरती किंवा जे काय नोट्स दिलेले आहेत बोर्डवरती ते सुरुवातीपासून तुम्ही पॉज करून लिहून काढायचे आहेत, वाचून काढायचे आहेत. पुन्हा त्यातून काही नाही समजलं ते तुम्ही मला विचारायचं आहे. तसंच आपण जे मगाशी बघितलं की ग्रुप वाईज काही फॉर्म्युले दिलेले, आपण जे इथे एक्झाम्पल एक सॉल्व्ह केलं होतं R2O वगैरे घेऊन आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं सेकंड ग्रुप थर्ड ग्रुपचं वगैरे. तर तसे पेज नंबर 20 वरती तेच फॉर्म्युले यूज करून तुम्हाला काही एलिमेंट्सची नावं दिलेली आहेत, बरोबर. त्या आरच्या जागी तुम्ही एलिमेंटचं नाव घालायचं आहे, तुमचं कोणताही एलिमेंट तुम्ही घेऊ शकता. तर काही ऑक्सिजन बरोबर आणि काही हायड्रोजन बरोबर रिॲक्शन करून त्यांची नावं आणि तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे हे सांगायचं आहे. पेज नंबर 20 वरती 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ते क्वेश्चन तुम्ही ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करायचं आहे. त्यातून काय प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, जर याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे याच्यानंतर जो काय म्हणजे हे जे काही मेरिट्स डिमेरिट्स जे काय होते यांच्यावरती पूर्णतः अभ्यास करून पुन्हा एक नवीन टेबल तयार करण्यात आला ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. तो आपण उद्याच्या लेक्चरला बघू.